वयमारम्भं कुर्मः। गत सप्ताहे वयं 17 श्लोकः पठितः। इदानीम् 18 पठामः। 18, 19, 20 श्लोकत्रयमेव अस्मिन् अध्याये अस्ति। तदनन्तरं वयम् अग्रे गच्छामः। प्रथमं श्लोकं पठामः। समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णः सुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः। सरलम् अस्ति, सर्वे मिलित्वा अपि पठितुं शक्नुमः। समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णः सुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः। अग्रिमश्लोकमपि तेन सह एव तस्य अर्थः भवति इति कारणेन तमपि श्लोकं पठामि। तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिः भक्तिमान् मे प्रियो नरः। तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिः भक्तिमान् मे प्रियो नरः। श्लोकद्वयमपि मिलित्वा वदामः। समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णः सुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः। तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिः भक्तिमान् मे प्रियो नरः। सर्वे पठितुं शक्नुवन्ति। पदच्छेदं पश्यामः। समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः। समः सङ्गविवर्जितः। समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णः सुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः। अग्रिमः श्लोकः। तुल्यनिन्दा तुल्यनिन्दा स्तुतिर्मौनी इति अस्ति किल। तुल्यनिन्दा स्तुतिः मौनी सन्तुष्टो सन्तुष्टः येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिः भक्तिमान् मे प्रियो नरः। स्थिरमतिर्भक्तिमान् मे इति अस्ति। कथं स्थिरमतिः भक्तिमान् मे प्रियः नरः। पदानि समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः। सङ्गविवर्जितः। तुल्यनिन्दा स्तुतिः मौनी सन्तुष्टः येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिः भक्तिमान् मे प्रियः नरः।
സമശത്രൗ ച മിത്രേ ച തഥാ മാനാപമാനയോ ശീതോഷ്ണസുഖദുഃഖേഷു സമസംഗവിവർജിതഃ. പദാനാം അർത്ഥഃ സമഃ സമാനഃ ഇത്യർത്ഥഃ. ശത്രൗ ച യഃ ശത്രു അസ്തി തസ്യ വിഷയെ ഇത്യുക്തെ അരൗ ശത്രൗ ച മിത്രേ ച മിത്രം മിത്രമേവ സുഹൃത്ത് വയസ്യേ ച അരൗ വയസ്യേ ച ശത്രുഃ മിത്രം ച തഥാ താദൃശമേവ മാനാപമാനയോഃ. മാനം ഇത്യുക്തെ പൂജാദി കാര്യാണി, അപമാനം തിരസ്കാര. പൂജാ തിരസ്കാരയോഃ സ്ഥാനദ്വയേ അപി പൂജാം കരോതി ചേദപി സമാനം, തിരസ്കാരം കരോതി ചേദപി സമാനം. ശീതോഷ്ണ സുഖദുഃഖേഷു. ശീതം ഉഷ്ണം ഇത്യുക്തെ ഏതത് സർവം കിമസ്തി ദ്വന്ദ്വം കില. മിത്രം ശത്രു, അനന്തരം മാനം അപമാനം, ശീതം ഉഷ്ണം, പിന്നെയോ അനന്തരം കിമസ്തി സുഖം ദുഃഖം. സർവത്ര സമഃ സമാനഃ സംഗവിവർജിതഃ വിഷയസംഗരഹിതഃ. സംഗവിവർജിതഃ വിഷയസംഗരഹിതഃ. അഗ്രിമ ശ്ലോകസ്യാപി പദാർത്ഥം പശ്യാമः. തുല്യനിന്ദാസ്തുതിഃ. തുല്യത കുത്ര കുത്ര? നിന്ദ എത്ര ദൂഷണം കരോതി തത്രാപി. അനന്തരം ശ്ലാഘനം കരോതി ചേദപി സമാനമേവ. ദൂഷണേ ശ്ലാഘനേ ച തുല്യനിന്ദാസ്തുതിഃ. മൗനി നിയതവാക് സർവത്രാപി മൗനി അസ്തി സഹ. വാക് നിയന്ത്രണം സാധിതവാൻ അസ്തി സഹ. സന്തുഷ്ടഃ കേവലം മൗനി ന, സഹ സംതൃപ്തഃ അസ്തി. സന്തുഷ്ടഃ അസ്തി സഹ. യേന കേനചിത് യേന കേനാപി പ്രകാരേണ കേനാപി ലാഭേന സ്വാഭാവികതയാ യഹ ലാഭഃ ഭവതി തദനുസൃതം. അനികേതഃ ഇത്യുക്തെ തസ്യ സങ്കേതഃ നാസ്തി ഇത്യർത്ഥഃ. അനിവാസഃ ഏകത്ര ന വസതി. ഏകത്ര ഇതി തസ്യ വാസഃ നാസ്തി. സ്ഥിരമതിഃ കിന്തു തസ്യ ശരീരം അഥവാ മനഃ ഏകത്ര ന നിവസതി. കിന്തു തസ്യ മതിഃ തസ്യ ബുദ്ധി നിശ്ചല മനസ്കഃ അസ്തി. സ്ഥിരബുദ്ധിഃ അസ്തി. ഭക്തിമാൻ താദൃശഃ കഃ ഭവതി? ഭക്തഃ. താദൃശഃ ഭക്തഃ മേ പ്രിയഃ മമ ഇഷ്ടഃ നരഃ മാനവഃ. താദൃശഃ മനുഷ്യഃ ഏവ, താദൃശഃ മാനവഃ ഏവ, താദൃശഃ ഭക്തഃ ഏവ മമ പ്രിയഃ. തുല്യനിന്ദാ സ്തുതിർമൗനി സന്തുഷ്ടോ യേന കേനചിത് അനികേതഃ സ്ഥിരമതിർ ഭക്തിമാൻ മേ പ്രിയോ നരഃ. അന്വയഃ കഥം ഭവതി? ശത്രൗ മിത്രേ ച സമഃ തഥാ മാനാപമാനയോഃ ശീതോഷ്ണസുഖദുഃഖേഷു സമഃ സംഗവിവർജിതഃ തുല്യനിന്ദാസ്തുതിഃ മൗനി യേന കേനചിത് സന്തുഷ്ടഃ അനികേതഃ സ്ഥിരമതിഃ ഭക്തിമാൻ നരഃ മേ പ്രിയഃ. ദ്വയമപി മിളിത്വാ വയം അന്വയം ഉക്തവന്തഃ. അർത്ഥഃ സമാനഃ അസ്തി ഇതി കാരണേന, സംബന്ധഃ അസ്തി ഇതി കാരണേന. ശത്രൗ മിത്രേ ച സമഃ തഥാ മാനാപമാനയോഃ ശീതോഷ്ണസുഖദുഃഖേഷു സമഃ സംഗവിവർജിതഃ തുല്യനിന്ദാസ്തുതിഃ മൗനി യേന കേനചിത് സന്തുഷ്ടഃ
अनिकेतः स्थिरमतिः भक्तिमान् नरः मे प्रियः इति तस्य अन्वयः। सामान्यः अर्थः कः? अरौच वयस्ये च समानः इत्युक्ते शत्रुः मित्रं स्थानद्वये अपि तस्य समानचिन्तनं। तथा पूजा तिरस्कारयोः, पूजां करोतु अथवा तिरस्कारं करोतु, अथवा शीतं भवतु उष्णं भवतु, सुखं भवतु दुःखं भवतु, तत्र सर्वत्र च समानः। इत्युक्ते कः अर्थः? विषयसङ्गरहितः। दूषणश्लाघनयोः, कोऽपि दूषणं करोतु अथवा तस्य श्लाघनं करोतु, समानः। नियतवाक्, नियन्त्रित सम्भाषणं करोति, वाग्मी अस्ति सः, नियतवाक्। अनन्तरं येन केनापि लाभेन सन्तृप्तः, स्वाभाविकतया जीवने किं भविष्यति तत्रैव सन्तुष्टः सदा सः। अनिवासः, स्थिर अड्रेस् कुत्रापि नास्ति, स्थिर संकेतः नास्ति। निश्चलमनस्कः, मनोनियन्त्रणं कृतवान्, बुद्धि एकत्र एव तिष्ठति, स्थितप्रज्ञः भक्तः सः एव मम इष्टः। भगवतः वाक्यमस्ति एतद्, भगवान् इष्टः इति वदति। कः तस्य इष्टः? द्वन्द्वं नास्ति जीवने, तादृशः एव तस्य इष्टः। मनोनियन्त्रणं प्राप्तवान्। यदा कदापि किञ्चित् सन्तोषः भवति चेत् महान् सन्तोषः तस्य आचरणं, किञ्चित् दुःखं भवति चेत् सर्वं समाप्तं, रोदनमेव रोदनं। तादृशं नास्ति। इत्युक्ते सर्वमपि समानतया द्रष्टुं यः शक्नोति, जीवनम् अस्ति चेत् जीवने सन्तोषः अपि भवति दुःखमपि भवति किल। तत्र विषयासक्तिः नास्ति इत्यर्थः। विषयसङ्गरहितः अस्ति सः। कोऽपि तस्य दूषणं करोतु अथवा श्लाघनं करोतु, तत्र सर्वत्रापि समानचिन्तनं। येन केनापि लाभेन जीवने स्वाभाविकतया यः लाभः भवति तेन सः सन्तृप्तः भवति। सः एकत्र एव निवसति इति नास्ति। अनन्तरं सदा सञ्चारं करोति, सदा सर्वत्र गच्छति, एकत्र एव तिष्ठति इति न। निश्चलमनस्कः भक्तः सः एव मम इष्टः इति तस्य सामान्यः अर्थः। वयम् एकवारं भाष्ये भगवत्पादैः किम् उक्तम् इति पश्यामः। समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समस्सङ्गविवर्जितः। कथं वदति? समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः पूजा परिभवयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः सर्वत्र च सङ्गवर्जितः। किञ्च अग्रिमश्लोकस्यापि तेन योजयति इति कारणेन वदति। पश्यतु, समः वयं दृष्टवन्तः, समानरीत्या एव अत्रापि दत्तमस्ति। समः शत्रौ च मित्रे च, शत्रुः भवतु अथवा मित्रं भवतु, तत्र समानभावः तस्य। तथा मानापमानयोः, इत्युक्ते मानं पूजां करोतु केऽपि अथवा परिभवं प्रदर्शयतु, उपेक्षां करोतु, तस्य चिन्ता एव नास्ति। शीतोष्णसुखदुःखेषु द्वन्द्वं यद्यदस्ति तत्र सर्वत्र सः समः सङ्गवर्जितः अस्ति इत्यर्थः। शत्रोः अथवा मित्रस्य
समीपे अपि समान स्वभावः। एवमेव यः कोऽपि तस्य बहुमाननं करोतु, आदरः प्रकटयतु अथवा अनादरं करोतु, तत्रापि चिन्ता नास्ति। शीतं भवतु अथवा औष्ण्यं भवतु, सर्वविध द्वन्द्वे अपि सर्वकार्येषु आसक्तिं यः त्यक्तवान् सः एव मम प्रियः। तत्र न समापितवान्, पुनः अपि वदति तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर् भक्तिमान् मे प्रियो नरः। पुनः किं वदति? तुल्यनिन्दास्तुतिः, निन्दा च स्तुतिः च निन्दास्तुति। ते तुल्यः, ते तुल्ये, यस्य स तुल्यनिन्दास्तुतिः। तुल्यनिन्दास्तुतिः इत्यस्य विवरणं कथमस्ति? तुल्यनिन्दास्तुतिः इत्युक्ते निन्दा च स्तुतिः च निन्दास्तुति। ते तुल्ये यस्य सः तुल्यनिन्दास्तुतिः, मौनी सः मौनवान्, संयतवाक् तस्य वाक् नियन्त्रणं कृतवान् सः, सन्तुष्टो येन केनचित् शरीरस्थितिमात्रेण यथा च उक्तम्। तदेव तस्य शाङ्करभाष्यमस्ति। श्लोकद्वयस्यापि मिलित्वा एकवारमपि भाष्यं पठामः। समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः पूजापरिभवयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः सर्वत्र च सङ्गवर्जितः। किञ्च तुल्यनिन्दास्तुतिः, निन्दा च स्तुतिः च निन्दास्तुतिः। ते तुल्ये यस्य सः तुल्यनिन्दास्तुतिः, मौनी मौनवान्, संयतवाक् सन्तुष्टो येन केनचित् शरीरस्थितिमात्रेण तथा च उक्तम्। महाभारते शान्तिपर्वे अस्ति एक समान श्लोकः। येन केनचिदाच्छन्नो येन केनचिदाशितः यत्र क्वचन शायी स्यात् तं देवा ब्राह्मणं विदुः। महाभारते शान्तिपर्वे अस्ति एतत्। येन केनचिदाच्छन्नो इत्युक्ते कः अर्थः? यत्किमपि वस्त्रं धरतु। अनन्तरं येन केनचिदाशितः, यत्किमपि वस्त्रं धरतु, यत्किमपि लभते चेत् तद् यत् मिलति तद् भोजनं, तस्य एव भोजनं करोति, तदेव सः स्वीकरोति। यत्र कुत्रापि स्थानं प्राप्नोति चेत् निद्रां करोति। मञ्चः तल्पः आवश्यकः इति किमपि नास्ति। तादृशः एव कः इति वदति? ब्राह्मणः इति वदति। कः ब्राह्मणः? केवलम् उपनयनं करोति चेत् ब्राह्मणः न भवति। जीवने एतादृश चिन्तनम् आनयेत् सः एव ब्राह्मणः भवति। किञ्च अनिकेताः, शङ्करभाष्ये पुनः वदति किञ्च अनिकेतः। अग्रिमश्लोकस्य निकेतः आश्रयो निवासो नियतो न विद्यते। तस्य एकस्थानम् इति नास्ति, तस्य निकेतः नास्ति। अनिकेतः, अनिकेतः आश्रयः इति एकस्थानम् इति, एकगृहम् इति, एकं स्थानम् इति निवासार्थं नास्ति। तदेव निकेतः आश्रयो निवासो नियतो न विद्यते यस्य सः अनिकेतः। अनन्तरं नागारे इत्यादि स्मृत्यन्तरात् इत्युक्ते स्थिरमतिः, स्थिरा परमार्थ वस्तुविषया मतिः।
एकत्रैव तस्य बुद्धिः तिष्ठति. कुत्र तिष्ठति? परमार्थे आत्मनि सदा सर्वदा तिष्ठति. विषयेषु न रमते. स्थिरा परमार्थ वस्तु विषया मतिः. यस्य सः स्थिरमतिः, तादृशः एव स्थिरमतिः. तादृशः भक्तः, भक्तिमान् मे प्रियः नरः. कः अस्ति इति वदति? अनिकेतः अस्ति. नियतं स्थिरम् एकवासस्थानं तस्य नास्ति, सदा सञ्चारं करोति. अनिकेतः अस्ति. आगारः नास्ति इति कुत्रचित् स्मृतिषु वदति इति भाष्ये तेन दत्तमस्ति. स्थिरमतिः अस्ति. परमार्थ वस्तु यदस्ति तत्र एव तस्य स्थिरप्रतिष्ठा अस्ति. तादृशी बुद्धिः अस्ति. तादृशः भक्तः मम प्रियः. पूर्वम् अत्रैव अस्मिन्नेव अध्याये अस्ति किल, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकार इत्यादि श्लोके अपि अक्षर उपासकानां निवृत्त सर्वैषणानां सन्यासिनां परमार्थज्ञाननिष्ठानां धर्मजातं प्रकान्तम् उपसंहरति. प्रकान्तम् इत्युक्ते प्रकरणम् उपसंहरति इत्युक्ते अद्वेष्टा सर्वभूतानां ततः आरभ्य एतावत् पर्यन्तम् इत्युक्ते 13 श्लोकः आसीत् अस्मिन् अध्याये. ततः आरभ्य इत्यादिना अक्षरोपासकानां निवृत्त सर्वैषणानां सन्यासिनां परमार्थज्ञाननिष्ठानां धर्मजातं प्रकान्तम् अत्र उपसंहरति. इत्युक्ते सर्वजीवजन्तूनाम् अथवा कुत्रापि द्वेषः नास्ति तादृशः. ततः आरम्भः अभवत् नाशरहितः. तस्य उपासनं यः करोति सः सर्वविध इच्छातः आग्रहात् निवृत्तः. सः परमार्थज्ञाने एव निष्ठा, तत्रैव पूर्णतया लयं प्राप्तवान्. तादृश सन्यासी धर्मः अत्र संहरति. पश्यतु, समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः तुल्य निंदास्तुतिरं मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिरमतिर् भक्तिमान् मे प्रियो नरः. तस्य सामान्यतया तस्य अर्थावगमनम् अभवत्. अन्तिमः श्लोकः अस्ति. तस्य श्लोकस्यापि विषये चिन्तनं कुर्मः. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते, ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः. मम प्रिय भक्ताः के इति पुनः वदति. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः. सर्वे मिलित्वा पठामः. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः. ये तु धर्म्यामृतम् इदं यथोक्तं पर्युपासते
ശ്രദ്ധധാന ശ്രദ്ധധാന മത്പരമാഃ ഭക്താഃ തേ അതീവ മേ പ്രിയാഃ. ഭക്താസ്തേതീവ മേ പ്രിയാഃ. ഭക്താഃ തേ അതീവ മേ പ്രിയാഃ. ദൈവ തസ്യ പദച്ഛേദഃ യേ തു യേ പുനഃ അപി ധർമ്മ്യാമൃതം സുധാസദൃശം ധർമ്മയുക്തം ഇത്യർത്ഥഃ. അമൃതതുല്യം ഇത്യർത്ഥഃ. ഇദം ഏതത് യഥോക്തം യഥാ പ്രതിപാദിതം അത്ര യദ് യദ് ഉക്തം തത് പര്യുപാസത്തെ സേവന്തെ ശ്രദ്ധധാന വിശ്വാസയുക്താഃ യേഷാം ശ്രദ്ധ അസ്തി തേ അത്ര യേ ശ്രദ്ധാം യച്ഛന്തി തേ തേവ വിശ്വാസയുക്താഃ മത്പരമാഃ മന്നിഷ്ഠാഃ ഭക്താഃ തേ ഭക്തിമന്തഃ അതീവ അത്യന്തം മേ പ്രിയാഃ. തേ മമ അത്യന്ത അഭീഷ്ടാഃ മമ അഭീഷ്ടാഃ തേ. അന്വയഃ കഥം ഭവതി? യേ തു ഭക്താഃ ശ്രദ്ധധാനാഃ യേ തു ഭക്താഃ ശ്രദ്ധധാന മത്പരമാഃ യഥോക്തം ഇദം ധർമ്മ്യാമൃതം പര്യുപാസത്തെ തേ അതീവ മേ പ്രിയാഃ. സമാനമേവ അസ്തി. താത്പര്യം കിമസ്തി? യേ തു ഭക്തിമന്തഃ വിശ്വാസയുക്താഃ മന്നിഷ്ഠാഃ യഥാ പ്രതിപാദിതം ഏതത് സുധാസദൃശം ധർമ്മയുക്തം ആചരന്തി തേ പുരുഷാഃ മമ അത്യന്തം അഭീഷ്ടാഃ. ഭഗവാൻ കഥം വദതി? ഏതാദൃശ ഭക്താഃ തേ ഏവ മമ അത്യന്തം പ്രിയജനാഃ. കീദൃശാഃ? ഭക്തിമന്തഃ വിശ്വാസയുക്താഃ മന്നിഷ്ഠാഃ. ഏതത്രയം അപി യോജയതി. യേഷാം അന്തരംഗേ ഭക്തിഃ അസ്തി, വിശ്വാസഃ അസ്തി, നിഷ്ഠ അസ്തി. കുത്ര കുത്ര ഏകൈകം? ഭഗവതി ഭക്തി, തത്രൈവ പൂർണ്ണവിശ്വാസഃ, തത്ര ശ്രദ്ധ നിഷ്ഠയാ ആചരണം പ്രയത്നഃ. യഥാ പ്രതിപാദിതം ഏതത് സുധാസദൃശം ധർമ്മയുക്തം ആചരന്തി. അമൃതതുല്യം യത് ധർമ്മ ആചരണം അത്ര പ്രതിപാദിതമസ്തി. തേ പുരുഷാഃ തേ ഏവ മമ അത്യന്തം അഭീഷ്ടാഃ. തേ ഏവ മമ അത്യന്തം പ്രിയാഃ ഇതി ഭഗവാൻ ഉക്ത്വാ അധ്യായമേതത് സമാപയത്. കിം വദതി ഭഗവാൻ? യേ തു ധർമ്മ്യാമൃതമിദം യഥോക്തം പര്യുപാസത്തെ ശ്രദ്ധധാനാ മത്പരമാ ഭക്താസ്തേതീവ മേ പ്രിയാഃ. തസ്യ ഭാഷ്യം പശ്യാമഃ. യേ തു സന്യാസിനോ, അത്ര ഭാഷ്യെ ഭഗവാൻ കഥം വദതി ഇതി പശ്യതു. യേ തു സന്യാസിനോ ധർമ്മ്യാമൃതം ധർമാത് അനപേതം ധർമ്മ്യം ച തത് അമൃതം തദേവ അമൃതത്വം ഹേതുത്വാത് ഇദം യഥോക്തം. പൂർവം ഉക്തം കില അദ്വേഷ്ടാ സർവഭൂതാനാം ഇതി തതഃ ആരഭ്യ ഇതി ഇത്യാദിന പര്യുപാസത്തെ. പൂർവം ഉക്തം ഇത്യുക്തെ ത്രയോദശഃ ശ്ലോകഃ അസ്മാഭിः ദ്രഷ്ടവ്യः. തതഃ ആരഭ്യ വിംശതിതമ ശ്ലോകപര്യന്തം യദ് യദ് ഉക്തം ഇത്യാദിന പര്യുപാസത്തെ അനുതിഷ്ഠന്തി ശ്രദ്ധധാനാഃ സന്തഃ മത്പരമാഃ യഥോക്താഃ അഹം അക്ഷരാത്മാ പരമോ
निरतिशया इति गति येषां ते मत्पराः मद्भक्ताः च उत्तमां परमार्थज्ञानलक्षणां भक्तिम् आश्रिताः ते अतीव मे प्रिया इति शाङ्करभाष्यम्। किमस्ति? यस्य अन्तरङ्गे मोक्षेच्छा अस्ति तस्य अपेक्षया मोक्षप्राप्ति मोक्षं ये प्राप्तवन्तः ते तादृशः सन्यासी धर्म्यामृतं धर्मात् न व्यतिचलति। मोक्षस्य अमृतम् इत्युक्ते तत्र अमृतत्वम् इत्युक्ते मोक्षम् इत्येव तदर्थं कारणभूतः। कुत्रापि द्वेषं विना श्रद्धया अनुष्ठानेन सर्वोन्नतप्राप्तिस्थानं यदस्ति तत्र निरतिशय भक्ति सर्वोत्कृष्टं निरतिशयं यदस्ति इत्युक्ते आत्मा परमार्थज्ञानलक्षणयुक्तं तादृश भक्तिः उत्तम भक्तिः एव सः एव मम प्रियः। अग्रे अपि भाष्ये वदति प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम् इति तत् सूचितं तद् व्याख्याय इह उपसंहृतं भक्ताः ते अतीव मे प्रियाः इति। अहं ज्ञानिनां कृते प्रियः इति पूर्वमेव उक्तमस्ति किल, सप्तमाध्याये 17 श्लोके उक्तमस्ति। तद् पुनः अपि व्याख्यानं सहितम् उक्त्वा तादृशः भक्तः मम अत्यन्तं प्रियः इति एतस्य उपसंहारं करोति। धर्मात् धर्म्यामृतम् इदं यदोक्तम् अनुतिष्ठन् भगवतो विष्णोः परमेश्वरस्य अतीव प्रियो भवति। तस्मात् इदं धर्म्यामृतं मुमुक्षुणा यत्नतः अनुष्ठेयं विष्णोः प्रियं परं धाम जिगमिषुणा इति तस्य वाक्यार्थः। इत्युक्ते धर्म्यं यद् धर्मयुक्तमस्ति अमृतत्वं यत्र अस्ति तद् इत्युक्ते यद् यद् पूर्वम् उक्तं तादृश कार्यं निष्ठया यः अनुष्ठाने आनयति सः परमेश्वरः अथवा भगवतः विष्णुः अतीव प्रियः सः भवति। तादृश मोक्ष मुमुक्षवः इत्युक्ते मोक्षे येषाम् इच्छा अस्ति तादृशाः भगवतः विष्णोः परम स्थानं तस्य धामं प्राप्नोति। तादृश धर्म्यामृतं ये अनुष्ठानं कुर्वन्ति ते भगवतः स्थानं प्राप्नोति। शाङ्करभाष्ये अपि भक्तियोगः इति अध्यायः अत्र समाप्तः। ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धदानमत्परमा भक्तास्ते देव मे प्रियाः। 20तमः अध्यायः अत्र समाप्तः अस्ति। शीघ्रं समाप्तं कारणं 20 श्लोकाः एव सन्ति तत्र। किन्तु वयम् अग्रे नयामः। अग्रिमसप्ताहे अपि वयं कुर्मः। स्वाभाविकतया एकस्य अध्यायस्य अनन्तरं 2-3 सप्ताहान् वयं विरामं स्वीकृत्य अनन्तरं पुनः अपि सर्वान् ज्ञापयित्वा पुनः एव आरम्भं कुर्मः। किन्तु अत्र तु लघु अध्यायः आसीत् इति कारणेन शीघ्रं समाप्तम्। अनन्तरं वयं सर्वे इदानीं शीघ्रं वयं पठामः। तस्मात्
चत्वारः पञ्च श्लोकाः तत्र समाप्ताः भवन्ति। तस्मात् वयम् अग्रिम अध्यायस्य 13 अध्यायः अग्रे आरम्भं कुर्मः। किमर्थं प्रति वर्गानन्तरं सर्वान् सूचयति इत्युक्ते यदा सूचयामः 70-80 जनाः पञ्चीकरणं कुर्वन्ति, किन्तु वर्गे पश्यामः चेत् 25 जनाः एव भवन्ति। एतावत् पर्यन्तम् 28 सर्वमासन् इति मन्ये, गतसप्ताहे पूर्वसप्ताहे च। किन्तु अद्य 19 सन्ति। ये इच्छन्ति ते आगच्छन्ति, पठन्ति। बहु सम्यक्। बहवः आरम्भतः एतावत् पर्यन्तम् 8 वर्षाणि अथवा 9 वर्षाणि समाप्तानि इति मन्ये। निरन्तरं वर्गं प्रति आगच्छन्तः सन्ति। महान् सन्तोषः। अद्य किञ्चित् पूर्वं 15 निमेषात् पूर्वं वयं समापयामः। 15 निमेषेभ्यः पूर्वं समापयामः। कारणम् अत्र एक भागवत सप्ताहं प्रचलति। तत्र ह्यः कृष्णजननमासीत्। अहमेव आरम्भं कृतवान् तस्य पारायणस्य। मूलभागवतस्य पारायणं कुर्मः वयं। पारायणं कृत्वा अर्थचिन्तनम् अपि अस्ति। 7 दिनाभ्यन्तरे तस्य नाम एव सप्ताहः। दिवासमये 7 दिनानि मूलं पारायणं कुर्मः। तस्य सामान्य अर्थचिन्तनं कुर्मः। तत्र एकः क्रमः अस्ति। तत्र अवतारसन्दर्भे पूजा भविष्यति, सर्वमस्ति। अत्र सामान्यतया केरलेषु बहुत्र सप्ताहाः चलन्ति, किन्तु तत्र इदानीं वयं दृष्टवन्तः तद् बहु धनसम्पादनस्य एकः मार्गः अभवत्। तदा तस्य मूल्यं नष्टं जायमानमस्ति। किन्तु उत्तमविषयः इत्युक्ते संस्कृतेन एव मूलभागवतम् एव ते पारायणं कुर्वन्ति। मूलं भागवतं, तस्मात् बहवः जनाः पारायणं कुर्वन्ति। तस्मात् वयं चिन्तितवन्तः, वयं द्वित्राः मिलित्वा धनं विना किञ्चिदपि धनं न बिस्नेस् इव कुर्वन्ति जनाः। तस्मात् वयं धनम् अस्वीकृत्य सामान्य लघु लघु मन्दिरेषु तत्र पारायणकार्यक्रमं स्थापयामः। सामान्यजनैः न शक्यते इदानीं। तादृशमस्ति। 3 लक्ष 4 लक्ष 5 लक्ष रूप्यकाणि आवश्यकानि एकसप्ताहं कारयितुं। वयं केचन मिलित्वा तादृश एककार्यक्रमस्य आरम्भं कृतवन्तः। तस्य एकं सप्ताहम् इदानीं प्रचलति। अद्य अहमेव कृष्णजननम् आरम्भं कृतवान्। तद् ह्यः कृष्णजननमासीत्। तस्य अवशिष्टश्लोकानां पठनम् इदानीं करणीयं। तदनन्तरमेव ते अग्रे गन्तुं शक्नुवन्ति। तस्मात् क्षम्यतां, 15 निमेषेभ्यः पूर्वं वयम् अद्य समापयामः। अग्रिमसप्ताहे समये एव सर्वे आगच्छन्तु। भवन्तः एकं कार्यं कुर्वन्तु। अन्येषां समीपम् इदानीं नूतन अध्यायस्य आरम्भः किल, प्रति अध्यायस्य आरम्भे वयं तादृशं सर्वेषां कृते प्रेषयामः। किन्तु तदापि भवतां मित्राणि अथवा वर्गं प्रति पूर्वं ये आगतवन्तः तेषां समीपे एकवारं भवन्तः सूचयन्तु। तदा वर्गस्य आरम्भः भवान् आगन्तुं शक्नोति। तदा पुनः अपि अस्माकं संख्या अस्माभिः स्थापयितुं शक्यते। सर्वेषां धन्यवादाः। पुनः अग्रिमसप्ताहे मिलामः। धन्यवादाः। धन्यवादः महोदय। धन्यवादः महोदय। धन्यवादः। नमो नमः। नमो नमः। धन्यवादः महोदय। धन्यवादः। धन्यवादः। धन्यवादः धन्यवादः महोदय। धन्यवादः 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 भगिनी। धन्यवादः। मिलामः महोदय। धन्यवादः। मिलामः। निर्वापयामि। मया तत्र गन्तव्यं तेन कारणेन।